पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध। पहिलीपासून हिंदी सक्ती असावी या मताचे आम्ही नाहीच। तिसऱ्या भाषेचा पाचवीपासून विचार करावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। हिंदी भाषा लादण्याचा GR कुणी काढला? मिंधेंनाच फडणवीसांना अडचणीत आणायचं आहे का? दुसऱ्या कोणत्या मंत्र्यांना फडणवीसांची जागा हवी आहे का? आदित्य ठाकरेंचे सवाल। मराठीची सक्ती आहेच, हिंदी विरोधाच्या नावाने उद्या उर्दू सक्तीची मागणी करतील। ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नितेश राणेंची पोस्ट। मराठीचा मुद्दा युतीसाठी नांदी ठरू शकतो। पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येतील का यावर चर्चा सुरू। खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। बाळा नांदगावकर आणि अनिल परबांची भेट। मोर्चाच्या नियोजनासंदर्भात अनिल परब आणि नांदगावकरांमध्ये तासभर चर्चा। मनसेकडून 5 जुलैच्या मोर्चासाठी लोकलमध्ये जाऊन पत्रक वाटप, तर हिंदी मुद्द्याबाबतचा निर्णय सरकारला महागात पडेल, संदीप देशपांडेंचा इशारा। मराठी भाषेलाच प्राधान्य, हिंदी भाषेची कुठेही सक्ती केली नाही। मुंबई पालिकेला डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचे सर्व प्रयत्न सुरू, योगेश कदमांची टीका। उद्धव ठाकरेंनी मोर्चात सहभागी होणं म्हणजे पुतना मावशीचं प्रेम, ठाकरेंनीच माशेलकर समिती नेमली, केशव उपाध्याय यांची टीका। हिंदीच्या मुद्द्यावरून लावलेल्या मुंबईत मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो। हिंदीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी घेतलेली भूमिका मनसेने बॅनरच्या माध्यमातून मांडली। सुनील शुक्लाला त्याच्या लोकांचा तरी पाठिंबा आहे का? मूर्खाच्या नंदनवनात रमणाऱ्या लोकांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, सुनील शुक्लावर मनसेच्या यशवंत किल्लेदारांची टीका। कार्यकर्त्यांच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागेल, उद्या भाजपात किंवा राष्ट्रवादीत गेलो तरी तोच सन्मान असेल, काँग्रेस नेते कुणाल पाटील यांचं वक्तव्य। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार, रवींद्र चव्हाण 30 जूनला अर्ज भरणार, 1 जुलैला चव्हाणांची सर्वानुमते नियुक्ती जाहीर केली जाणार। साकीब नाचनचा दिल्लीत उपचारादरम्यान मृत्यू, साकीब महाराष्ट्रात ISIS मॉड्यूलमधून मुख्य आरोपी, तरुणांना आतंकवादी कारवायांसाठी प्रवृत्त केल्याचा साकीबवर आरोप। 11वीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, शिक्षण संचालनालयाकडून परिपत्रक जारी। आदित्य ठाकरेंनी 11वीची गुणवत्ता यादी जाहीर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। रेकी करणाऱ्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस आणि CRPFकडून अटक, 15 जवानांच्या मृत्यूस सदर माओवादी कारणीभूत असल्याची माहिती। तसंच राज्य सरकारने संबंधित माओवाद्यावर 6 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी आणि चिखलठाणा परिसरात मोठी अतिक्रमण हटाव कारवाई, जवळपास 3000 अतिक्रमणांवर हातोडा। उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण, तर हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक। पंतप्रधान मोदींचा अंतराळवीर शुभांशु शुक्ला सोबत संवाद, भारत स्वतःचं स्पेस सेंटर बनवणार, स्टेशन बनवणार, पंतप्रधान मोदींची घोषणा।